नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. आज शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहतील. अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, मुख्यमंत्री फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीनं हे अधिवेशन महत्त्वाचं मानलं जात आहे. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. विनायक, विधानसभेमध्ये मोठं आणि घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचं हे पहिलंच अधिवेशन होत आहे. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? रुशाली, बरोबर आहे. ज्या पद्धतीने राज्यामध्ये भाजपला अपेक्षित जे यश होतं त्यापेक्षा अधिक यश जे आहे ते मिळालेलं पाहायला मिळतं आणि या विजयानंतर पहिलं अधिवेशन जे आहे ते शिर्डीमध्ये पार पडते. महाअधिवेशनाची टॅगलाईन सुद्धा तीच आहे की श्रद्धा, सबुरी आणि भाजपची भरारी अशा टॅगलाईनच्या आधारावरती हे अधिवेशन जे आहे ते होते. 11 वाजता या अधिवेशनाला सुरुवात जी आहे ते या ठिकाणी होईल. सकाळच्या सत्रात काही प्रमुख नेत्यांची भाषणं जे आहे ते असणार आहे. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी यांचं भाषण जे आहे ते महत्त्वपूर्ण असणार आहे. तर दुसऱ्या सत्रात आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं संबोधन जे आहे ते असणार आहे. भाजपला ज्या पद्धतीने राज्यामध्ये यश मिळालं आहे आणि त्यानंतर आजचं महाअधिवेशन जे आहे ते शिर्डीमध्ये पार पडतंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्याला चार्ज करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न जो आहे तो या अधिवेशनातनं केला जाणार आहे. अमित शहा यांचं भाषण जे आहे ते महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आजच्या भाषणात अमित शहा पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने संबोधित करतात, काय आदेश देतात हे बघावं लागेल. परंतु एक महत्त्वपूर्ण अधिवेशन भाजपच्या या ठिकाणी पार पडतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यावेळी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण मानलं जातंय. शिर्डीमध्ये साईबाबांची नगरी जी आहे या शिर्डीमध्ये हे अधिवेशन होते आणि त्यामुळे टॅगलाईन सुद्धा अधिवेशनाची श्रद्धा, सबुरी, भाजपची महाभरारी अशी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. उत्साहाचं वातावरण राज्यभर भाजपच्या गोट्यात पाहायला मिळते. सत्तेत भाजप जो आहे तो मोठा वाटा सत्तेतला आहे आणि त्यानंतर हे अधिवेशन या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. 15,000 कार्यकर्ते जे आहेत ते बसण्याची व्यवस्था या संपूर्ण पंडालमध्ये करण्यात आलेली आहे. याआधी पुण्यामध्ये जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा 7,000 ची कॅपॅसिटी सगळ्या कार्यकर्त्यांची ठेवण्यात आली होती, परंतु यावेळी मात्र ही क्षमता वाढून 15,000 राज्यभरातले कार्यकर्ते जे आज दिवसभर या ठिकाणी येतील आणि प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी संबोधित करणार आहेत. नक्कीच. धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.